नमस्कार. तर मी वर्षा. आजच्या एका माझ्या रेसिपी अँड व्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मखाण्याची खीर. ही एकदम टेस्टी असते आणि खूप छान होते. मला तर खूप आवडते बाकीच्या खिरीपेक्षा. तर मखाण्याची खीरसाठी थोडे मखाणे घेतलेत मी, काजू घेतलेत, बदाम घेतलेत आणि हे मनुके घेतलेत. वेलची एक लागणार आहे, जी बारीक कुठून त्याच्यामध्ये टाकायची. अगोदर आपण मखाणे भाजून घ्यायचे, थंड करून मग मिक्सरला बारीक करायचे. मखाणे भाजून घ्या. इथे बघा कढई ठेवले मी. ह्या कढईमध्ये भाजले एवढी मोठी, म्हणजे ह्याच्यात मी भाजी करणार आहे, त्यामुळे ह्याच्यातच भाजायला लागली. बरं थोडंसं तूप, कढई गरम झाली, गॅस ही बारीक आहे. आणि हे मखाणे मूठभर घेतले असते मी मखाणे, फक्त कारण थोडीशी खीर आहे. बाजूला मी भात लावलाय, त्याची शिट्टीचा आवाज येतो. थोडेसे भाजून घ्यायचे, म्हणजे मिक्सरमध्ये पटकन बारीक होती, त्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचे थोडेसे. तुमचं मखाण्याच्या खिरीचं प्रमाण जास्त असेल तर मखाणे जास्त घ्यायचं. मी मूठभर घेतलेत, कारण मी थोडीशीच करणार आहे खीर. त्याच्यामध्येच मी काजू बदाम टाकणार. जर तुमच्याकडे असतील तर टाका, नसतील तर नाही टाकले तर चालतील, पण टाकल्यानंतर टेस्ट आणखी जरा छान येते. तसं पण फक्त मखाण्याची खीर छानच लागते, पण खीर करणार म्हटल्यावर असतीलच काजू बदाम. जर नसतील काही प्रॉब्लेम नाही टाकले तर चालेल. तर बघा मखाणे भाजले टाकले, वास पण येते छान, सुगंध, सॉरी वास नाही, सुगंध. म्हणून काय ह्याच्यात टाकायची गरज नाही, फुलतात म्हणून खिरीमध्ये डायरेक्ट टाकायची करताना. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केलाय आणि आता हा मखाणे प्लेटमध्ये काढून ते थंड करून घेते. त्यानंतर त्याला आपण काजू बदाम बरोबर मिक्सरमध्ये बारीक करणार. जर तुम्ही खिरीमध्ये काजू बदाम असेच कट करून टाकणार असेल तर टाकू शकता, नाहीतर मग बारीक करून पण टाकू शकता. मी बारीक करून टाकते, छान होते खीर. ते थंड झाल्यानंतर आपण खिरीला. ते बघा माझी भाजीची तयारी झाली, त्याची काही रेसिपी दाखवणार आहे. सो इथे बघा मखाणे पण थंड झालेत, आपण मिक्सरला बारीक करूया. काजू बदाम मखाणे सगळ्यात बारीक करणार. वेलची पूड ठेवली आणि मनुके ठेवले. बरोबर काय मखाणे बारीक झालेत, ऑर्डर झाली त्याची. पण आता मखाण्याची खीर करायला सुरुवात करूया. इथे बघा दूध ठेवले गॅसवरती. त्याच्यामध्ये साखर घालणार. सोपी रेसिपी आहे, पण टेस्टला खूप छान असते. नक्की ट्राय करा तुम्ही पण. साखर तुम्ही कसं गोड खाता त्यानुसार टाकली तरी चालेल. साखर थोडे वेगळे येतात, दूध पण गरम झालंय. त्याच्यामध्ये आपल्याला मखाणे काजू बदामची जी पावडर केली ना ती टाकायची. छान असं दुधामध्ये मिक्स करून घ्यायची.
खूप छान घट्ट अशी खीर होते. मखाणे असल्यामुळे टेस्टला छान लागते. आता ह्याच्यामध्ये मी वेलची पूड टाकणार. आणि बारीक गॅस करून छान असं 10 मिनिटं शिजू देणार. छान मखाणे आणि दुधामध्ये मिक्स करून दूध घट्ट होईपर्यंत जरासं खीर आपली घट्ट होईपर्यंत शिजू देणार. 10 मिनिटांनी दाखवते. इथं मखाण्याची खीर आपली मस्त अशी तयार झाली आहे. घट्ट बघा किती छान झाले. 6-7 मिनिट लागले ह्याला. आणखी थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होते. तर आपली मखाण्याची खीर रेडी आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. त्यात फक्त मनुके वरण घालणार. गॅस बंद करते. आणखी ह्याच्यावरती मनुके घालते. हे ना फिरवायला सारखं लागतं, म्हणजे दूध असल्यामुळे होतं येते जरा. पण इथं मखाण्याची खीर ठेवून बाहेर वगैरे असं काही जाऊ नका. खीर होईपर्यंत इथंच थांबा. काय तुमचं दुसरं काम असेल त्यावेळेसच खीर करा. म्हणजे इथं तुम्ही कंटिन्यू राहाल असं, तर खीर उतू जाण्याची शक्यता आहे. इथं बघा मी डबल स्टँड ठेवले. बारीक गॅसवरती पण खीर वर येत होती. तर छान अशी खीर तयार झाली. तर मग एक वेळ टाकली मी त्याच्यामध्ये. कशी वाटली आजची रेसिपी मखाण्याची खीरची नक्की ट्राय करा. खूप टेस्टला होते. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद.